महायुतीची जाहीर सभा सन्माननीय राहुल शेवाळे यांच्यासाठी आयोजित केलेली आहे। या सभेला उपस्थित असलेले सन्माननीय उदयजी सामंत साहेब, सन्माननीय प्रसादजी लाड, सन्माननीय मनीषाताई तायंडे आमदार, नगरसेवक अमेय गोले, नगरसेवक नेहल शाह, नगरसेविका सुप्रिया मोरे, सन्माननीय विजय डंगरे, सचिन मोहितेजी, निलेश नायकर, सन्माननीय जनार्दन किर्दतकर, सन्माननीय दिगंबर नाईक, सन्माननीय तानसेन ननावरे, कौशिक कानादिया, सन्माननीय दिलीप जगताप, सन्माननीय मिलिंद तुळसकर गेले होते। मंचकावरील महायुतीचे सर्व पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, पत्रकार मित्र आणि माझ्या समोर उपस्थित बंधू भगिनीनो, मातानो आणि तरुण मित्र, माझ्या अगोदर सन्माननीय उदय सामंत आणि आपले लोकप्रिय उमेदवार राहुल शेवाळे हे बोललेले आहेत। ते निवडणुकीला का उभे आहेत, ते काय काम करणार आहेत, आतापर्यंत त्यांनी कोणत्या स्वरूपात काम मुंबई शहरात केलं याचा उल्लेख केला। बंधू भगिनींना, मी रत्नागिरी सिंधुदुर्ग कोकणातून निवडणूक लढून संपूर्ण मुंबईत आलेलो आहे। माझा जन्म कोकणातला, कार्यक्षेत्र मुंबई चेंबूर माझा आहे। त्यामुळे राहुल शेवाळेला लहानपणापासून मी पाहिलं, अगदी शिवसेनेच्या जन्मापासून पाहिलं। आपल्याला लोकप्रतिनिधी खासदार म्हणून कसा हवा हे प्रथम जनतेने ठरवलं पाहिजे। आमचे प्रश्न सोडवायचे असतील, आमच्या देशाचं संरक्षण व्हायचं असेल, देश विकसित देश बनायचा असेल, आत्मनिर्भर भारत बनायचा असेल, तर त्यासाठी आवश्यक हे पंतप्रधान माननीय मोदी सारखे तिसऱ्यांदा व्हायला हवे। त्याने जी घोषणा केली आहे मोदी साहेबांनी, अब की बार 400 पार, तर 400 पार मध्ये आपला राहुल शेवाळे असायलाच पाहिजे। आणि म्हणून आपण इथे जमलेलो आहोत की राहुल शेवाळेला निवडून देण्यासाठी। मग मला एक विचार करा, मी वरचे जे काय बोलताय त्यांच्यावरती शेवटी येणार, पण आपल्याला आज कशाची आवश्यकता आहे? आपला देश सुरक्षित राहावा, भारत देश सुरक्षित असावा, भारत देश आत्मनिर्भर असावा, भारत देश एक लोक कल्याणकारी देश बनावा, जागतिक पातळीवर भारताची अर्थव्यवस्था अन्य प्रगत देशाच्या तुलनेत बरोबरची व्हावी। पंतप्रधान मोदी साहेब 14ला सत्तेवर आले, 2014 साली सत्तेवर आले, तर जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये भारत 11 नंबरवर होता। बंधू भगिनी, 11 नंबरवर। आज भारत 10 वर्षाच्या आत भारत कितव्या नंबरवर आला? 5व्या क्रमांकावर आला, 5व्या क्रमांकावर। मोदी साहेबांनी भारताला 11 क्रमांकावर, जागतिक अर्थव्यवस्थेत 5व्या क्रमांकावर आणला। पण त्याच वेळी काय म्हणाले ते महत्वाचं आहे। पत्रकार हो, मोदींचं काम, कार्य, कर्तृत्व हे सांगा हो, शिव्या सांगू नका, दाखवूही नका आणि प्रिंट मीडियामध्ये छापूही नका। मोदी साहेबांनी त्या वेळेला सांगितलं, आज भारत 5व्या क्रमांकावर आणलाय, 2030 साली भारत जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये 3ऱ्या क्रमांकावर आहे। अमेरिका, चायना आणि भारत, एक कोणाची क्षमता आहे सांगण्याची? पण जे आज टीका करतायत का बांधव आणि भगिनीनं, कोण आहेत ते? काय गुणवत्ता आहे, पात्रता काय?
मोदी साहेबांच्या मागे आजच 303 खासदार आहेत. 303 आजच. या निवडणुकीनंतर 405 414. यांच्याकडे काय आहे? जे आता जास्त बोलतात छोटे आहेत ते लोकसभेमध्ये 541 खासदार आहेत. त्यात यांचे किती आहेत? मातोश्रीवाल्यांचे 5. या निवडणुकीनंतर किती राहतील माहित नाही, पण दुसरे तिसरे 2-3 आले तर पात्रता 5 आहे. बोलतात कोणावर? पंतप्रधान. 303 खासदार निवडून पंतप्रधान झाले. काय अवकाश, पात्रता, गुणवत्ता विचार करेल की नाही माणूस बोलताना? या महाराष्ट्राची संस्कृती आहे. मोठ्या माणसाबद्दल बोलत नाही. वयाने असो, गुणाने असो, कर्तृत्वाने असो, आपण नाही बोलत. पण यांना गुणवत्ता, पात्रता कसं काय नाही. या कोणत्याही गोष्टीचा ते निर्बंध पाळत नाही. सारखं मोदी. मला वाटतं त्यांच्या जवळ मातोश्री पासून ना लीलावती हॉस्पिटल जवळ आहे. मला एका तिथल्या डॉक्टरने सांगितलेली गोष्ट आहे. जवळ एक दिवशी उद्धव ठाकरे गेले तिथे आणि म्हणाले, मला लोकप्रिय देशात व्हायचं असेल काय करू? डॉक्टर थोडा विनोदी होतो. साहेब, त्या देशाचा सगळ्यात मोठा माणूस कर्तृत्वान असेल ना त्याच्याबद्दल बोला तर तुम्ही आपोआप होणार. कसं काय? इथे मीडिया आहे ना, शिव्या घालेल. चांगलं वाक्य, देशहिताचं, लोकप्रियतेचं बोलणं प्रसिद्धी नसते. पण एखादी शिवी घातली तर मात्र ब्रेकिंग न्यूज, डरकाळी फोडली, उद्धव ठाकरे अमृत बोलले. एक वाक्य आहे माझ्याकडे. आत्ताच मी ह्याच्या घरी बसलो होतो, आपल्या कालिदास कोळंबकरच्या. त्या ठिकाणी मी ते वाक्य ऐकलं गेले टीव्हीवर. त्यामध्ये ते म्हणतात की मोदी साहेब, तुम्ही राजकीय मुलं जरी निर्माण करू शकले नाहीत, मग तुम्ही आमचं काय, माझं काय बिघडवणार? मुलांचा आणि राजकीय बिघडावायचा संबंध की तू कोण आहेस? खरं आरशात तरी बघ कसा दिसतो गबाळासारखा. खरंच बघायला पाहिजे. तो मोठा झोक काय त्या ड्रेसचा. किंवा जवळ तो मातोश्रीचा त्यावेळेस तो सांगूनच टाकतो. आता हा ड्रेस त्याचा आता घालतो ना डगळ, ते कसं आहे. माझा टायमिंग मातोश्रीचा 7:30 होता. उद्धव ठाकरे जायचं, मला वेळ लागेल, पण माझं ठरलेलं 7:30 साहेबांना भेट. एक दिवशी मी खाली आलो, कळलं पण साहेब जरा वरती आहे ना, वर म्हणजे 3रा माळा त्याचा. आणि मी गेलो. हातात एक असा ड्रेस होता. साहेब थोडं 10 मिनिटं. मला काय करताय? नाही, टेलरकडून कपडे आले, मी एक ड्रेस घालतो, तुम्ही सांगा मला कुठला शोधून दिसतो. मला सुरुवात करा. पहिले शर्ट पण घातली. मला नाही हे तुम्हाला शोभत नाही, उंची वगैरे नाही. मग दुसरं जॅकेट घालून सदरण घातलं. मला नाही, आपण 3रं आणि हा लहान नसं कसं डोकराच्या खालीपर्यंत घातला. साहेब हा चांगला दिसतो, तुम्ही नेते, खरं नेते वाटतात. मला म्हणजे काय किती गबाळा दिसतात. मला तेच बनवायचं होतं. आणि तो परमनंट झाला. आता परमनंट ड्रेस. वारा आला का तो एकीकडे कोणाबद्दल? आमच्या पंतप्रधानांवर बोलायला तुला काही जनाची नाही, मनाची वाटत नाही. 10 वर्ष आमच्या देशाची अर्थव्यवस्था सुधारली, सुरक्षा व्यवस्था सुधारली. आज देशाच्या सुरक्षित व्यवस्थेसाठी सगळ्यात जास्त खर्च मोदी साहेब करतात. 1 नंबरचा खर्च डिफेन्ससाठी आहे, सुरक्षा व्यवस्थेसाठी. कोरोना आल्यानंतर जगात अनेक देशात लाखो लोक गेले. लाखो लोक गेले, आपल्या देशातही गेले. मोदी स्वस्त बसले नाही. मोदींनी स्वतःची
आपल्या मेडिकल फार्मसी मध्ये आपल्याला टेन्शन आहे. आपल्या देशातल्या लस निर्माण केली. आपल्या देशातल्या लोकांना लसीकरण केलं. परदेशात 220 कोटी लोकांना लसीकरण मोदी साहेबांच्या कृपेमुळे झालं. प्राण वाचवले मोदी साहेबांनी. त्यावेळेला कोरोनामुळे कंपन्या बंद, फेरीवाल्याच्या फेरी, धंदा बंद, कारखाने बंद, सगळं बंद. कामगार निघून गेले. अनेक जण मृत्युमुखी गेले. काम नाही, पगार नाही, उपासमार व्हावी लागली, मुलं रडायला लागली. अन्नाविना हो उभे राहा, तिकडे बोलायचं नाही. उपासमार व्हावी लागली. मोदी साहेबांनी उघड्या डोळ्यांनी पाहिलं नाही. 140 कोटी जनतेपैकी 80 कोटी जनतेला मोफत धान्य सुरू केलं. तेव्हापासून आजही आहे आणि पुढचे 5 वर्ष असणार मोफत धान्य. महाराष्ट्रात मुख्यमंत्री कोण होता? पांढरा पायाचा उद्धव ठाकरे. आला आणि कोरोना घेऊन आला. एक तरी महाराष्ट्रात 13.5 कोटी लोक राहतात. एक तरी कुटुंबाला 5 किलो धान्य, 50 रुपये, 100 रुपये, 500 रुपये दिले काय? आणि कोणाचा जीव वाचवला का? वाचवला नाही. उलट मोदी साहेबांनी जी औषधं पाठवली, प्रत्येक राज्याला पाठवली, महाराष्ट्राला पाठवली, त्याचे टेंडर मध्ये 15% महापलेखांनी खाल्ले. उद्धवने आदित्यनी औषधात पैसे खाल्ले. चौकशी सुरू आहे. शिंदे साहेबांना माहिती विचारा, चौकशी सुरू आहे. औषधात पैसे खाणारे. आणि काय होतं आता आठवत का? आपण मोदी साहेबांवर टीका करतो. मोदी साहेब आपलं काय बोलत नाही. उलट आजही मोदी साहेब म्हणतात, अरे वेळ पडल्यास मी याच उद्धवच्या मदतीला धावून येईल. हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे, कळत नाही. त्याला वाटतं मी फुगलो, असा फुगलो की हिमालयाची उंची झाली असं समजून तो परत टीका करतो. परत टीका करायला लागली. सांगा मला, अरे कोरोनामध्ये औषधाचे पैसे तू खाऊ शकतो. तू 2.5 वर्षात महाराष्ट्राला काय दिलं सांग? कागदपत्रिका. मोदी साहेबांनी 54 वेगवेगळ्या योजना दिल्या. धान्य तर दिलं. महिलांसाठी अनेक योजना. त्या उज्ज्वला गॅस आहे. महिला उद्योगासाठी लोन, कर्ज, व्याज नाही, गॅरंटी नाही. त्यात घरात एखादा माणूस आजारी पडला, पैसे नसतील तर 5 लाख रुपयाची मदत मोदी साहेबांनी सुरू केली. करोडो लोकांना दिले. ग्रामीण भागाच्या देशामध्ये शौचालयाची व्यवस्था नव्हती. दैनिक व्यवस्था 14 पूर्वी होती. 2014 पूर्वी मोदी साहेबांनी किती शौचालय दिले? 13 कोटी शौचालय बांधून दिले. 12 कोटी घरं ज्याने निराधार आहे, डोक्यात छप्पर नाही, अशा लोकांना 12 कोटी घरं दिली. बांधवणे 54 एवढी कामं सांगायला बसतो 10 वाजतील. मोदीने एवढी कामं दिली. यांच्यानी कामाची गॅरंटी. त्या माणसाची स्वतःची गॅरंटी नाही. 20 पावलाच्या वर चालू शकत नाही. फक्त शिव्या. इथे माननीय बाळासाहेब ठाकरेंचं स्टॅच्यू आहे. परंतु बाबासाहेब आंबेडकर आणि आमचं दैवत छत्रपती. मी आज जो काय आहे ना, मी सांगितलं म्हणायची, कोकणात जन्म झाला. माझं कार्यक्षेत्र मुंबई लहानपण. 15 वर्षाचा असताना शिवसेना 1966 जन्माला आली. त्यावेळेला शिवसेनेचं सभासदत्व 2 रुपयात होतं. 2 रुपये नव्हते आणि वय 18 नव्हतं माझं. एक उंच लाडसारखा नाही, आमच्यापेक्षा उंच एक माझा मित्र होता. त्याला परतला चेपूरकडे घेऊन गेलो बाहेर. मला आज जा, हे 2 रुपये घे. तुझं नाव काय? नारायण राणे सांग आणि रसिकांना माझ्याकडे. असा मी नेमक त्या काळात झालो. हे वाक्य उद्धव ठाकरेला कळावं म्हणून.
त्याच्यापेक्षा सिनियरिटी आहे. तेव्हा तो अंडर एज होता उद्धव ठाकरे, शिवसेनेत कार्यरत नव्हता. शिवसेना वाढली, फोफावली, महाराष्ट्रभर देशभर झाली, त्यात उद्धव ठाकरेचं कार्य शून्य आहे. माझे वडील म्हणतो बाळासाहेब ठाकरे, तुम्ही पळवले म्हणतो, एकनाथ शिंदे या लोकांनी पळवले असं म्हणतो. हो, साहेबांवर एवढं प्रेम तुझं, एवढं प्रेम. 2 वेळा घर सोडून गेला, 2 वेळा मुला बाळांना घेऊन हॉलिडेज मध्ये राहिला होता. हॉलिडेज मध्ये एक दिवशी साहेब नारायण, आज 21 दिवस झाले, साधा फोन नाही माहित, तब्येती चौकशी नाही केली. मी काय म्हणतो गप्प. दुसऱ्या दिवशी मनोज जोशी सरांकडे गेलो. सर असं असं नाही नारायण, माझं साहेब ऐकत नाही, परत घ्यायचं बोलत. एक दिवशी मी गेलो साहेबांकडे. तर साहेब माझं ऐकून घ्या, नंतर तुम्ही काय माझी पनिशमेंट द्यायची द्या, पण माझं ऐकून घ्या. तर साहेब ते हॉटेलमध्ये तुम्ही शिवसेना प्रमुख म्हणून उद्धवजीकडे पाहू नका, तुम्ही त्यांचे वडील म्हणून त्यांच्याकडे पहा. एकदा ऐकून घ्या, नाही पटलं तर नको घेऊ, पण ऐकून तर घ्या. 10 मिनिटं थांबले, मला जा घेऊन ये. मला बरं 2 महिने मी घेऊन आलो घरी. मी सगळ्या नेत्यांमध्ये मी लहान होतो. थोडं साहेबांचं प्रेम हा जो काय आहे ना, बाळासाहेबांनी मला घडवलं. खानदान आहे, केंद्रीय मंत्रीपद हे 10 आहे. राजकारणात एवढी पदं कोणाला मिळत नाही. शाखा प्रमुख हे 11 होते, पण मी धरत नाही. नगरसेवक, बीएससी चेअरमन, आमदार, 10-12 खात्याचा मंत्री, त्यानंतर मुख्यमंत्री, विरोधी पक्ष नेता, आमदार, खासदारांना आता केंद्रीय मंत्री. ही त्यांची पूर्ण घडं मार्ग. तू असं बोललं पाहिजे, इथे थांब, इथे कोपरखळी मार. लोकांना सिरियस जास्त सूत्र ठेवत जाऊ नको. कॅसेट मागवायचे आणि सांगायचं बघ तू इथे असं वाक्य बोललास, थांब जरा इथे. त्यांनी ठरवलं. तू काय साहेबांचा मुलगा म्हणतो, तुझे वडील चोरले म्हणतो. साहेबांचे विचार किती आत्मसात केले. साहेब म्हणायचे नारायण काही झालं तरी हिंदुत्वाचा त्याग करून मला पद नको आणि पैसाही नको, मला पदही नको, पैसा नको म्हणणारे बाळासाहेबांचे विचार तुझा आत्मसात केलेले असतील तर 19ला शरद पवार साहेबांचं सांगण्याने, सोनिया गांधीच्या सांगण्याने हिंदुत्वाची गद्दारी करून फक्त मुख्यमंत्री पदाच्या स्वार्थासाठी तू हिंदुत्वाची गद्दारी केलीस ना. गेला ना तिकडे, पैसे मिळवायलाच गेला ना. आणि कोणाला तत्व नाही सांगतो. मुख्यमंत्री लबाड तू लबाडी केली त्यांच्याबरोबर, म्हणून त्याने तुझ्या डोळ्यासगत गेले. लपून छपून नाही गेले कोण. तेव्हा मीटिंग होती ना, तर मी कॅमेरावर बसतो, तुला काय काय चाललंय. शेवटी आमचा हा गेला, आता उठून गेला सामान. मला फोन आला, दादा काय करू, बोलत जा सुरत जा, सुरत तू गुवाहाटी जा, कल्याण. आम्हाला स्वतःची माणसं सांभाळू शकत नाही. 4-4 तास त्या वरच्यावर गेटच्या बाहेर उभे आमदार का म्हणून राहतील. तू उद्धव सांग रे, हे लालबाग पठार आहे. शिवसेना इथून वाढली, कर्माला आली. इथल्या शिवसैनिकांनी प्राण आणि कुटुंब पाहिलं नाही. स्वतःचा प्राणाची पर्वा नाही ना कुटुंबाची. त्यागाच्या भावनेतून मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी आणि हिंदुत्वाच्या रक्षणासाठी ते शिवसेनेत आले. साहेबांनी प्रेमही दिलं आणि विश्वास दिला. ते दोघांपैकी तू काय दिलं. एकदा अजून एक गोष्ट त्याला कळलं. साहेबांना सांगितलं, साहेब नारायण राणे माझा ऐकत. मला साहेब म्हणाल, नारायण त्याचं म्हणणं आहे की तुम्ही कुठे एक गोष्ट सांगा ना. पक्षाच्या हिताचा एखादा निर्णय त्यांनी सांगितलं मी ऐकलं मी सांगा. तुम्ही काय करायचं का. तुझं असं बोलशील का, तुला ठरवू.
मी गेलो वरती तिसरा मला काय तुम्ही नाही साहेब तुम्ही नेहमी मी निर्णय घेतला का तुम्ही फिरवता मी नाही फिरत साहेबांकडून फिरून घेतो गोष्ट वेगळी त्या साहेबांना पटायचं मी बोलले मी पक्ष ऐकायचा होता मग मला म्हणाला साहेब मी तुमच्या गावी कणकवलीला येतो मी आणि रश्मी येतो आणि मग आपण बोलूया आणि नंतर मग साहेबांना भेटू ठीक आहे दुसऱ्या आठवड्यात आला आणि त्यावेळेला म्हणाला तुझ्याशी बोलायचं मग आम्ही बाहेर असं खुर्ची टाकून बसलो साहेब म्हणे तुम्ही साहेबांचं ऐकता मागचं का ऐकत नाही तुम्ही साहेबांसारखे वागा साहेबांसारखे विचार आत्मसात करा गेलं एक सांग का उद्धवजी साहेब आम्हाला दोन गोष्टी देतात पदवीला सोडा मला मुख्यमंत्री केलं नाही पदाची मला लालसा नव्हती शाखाप्रमुख होईल मंत्री मला कधीच वाटलं नव्हतं केलं ना साहेबांनी आणि ते मागत नाही तुमच्याकडे साहेब आमच्यावर प्रेम करतात साहेब आमच्यावर विश्वास करतात या दोन गोष्टी तुम्ही द्या तुमच्यावढा रिस्पेक्ट आम्ही तुमचा करू देता का हो याच्या पुढे मी प्रयत्न कर परत मुंबईला आले गेले माझ्या मागले आणि म्हणून बांधवानं ही टीका आहे ना आजचाही आहे मोदींवर टीका का मोदी तुझ्या स्पर्धेत आहेत का ते पंतप्रधान 10 वर्ष आहेत तिसऱ्यांदा होणार हॅट्रिक पूर्ण करणार तुझं काय तू का बोलतो तू निवडून आणून दाखव 27 पक्ष यायचे त्याच्यामध्ये आहे मराठीत म्हणे ना एक नव भाराभर चिंध्या एकत्र केलं तरी कोलुडी होत नाही हो प्रत्येकाने विचार दिल्लीला केला रामलीला मैदानावर सभा झाली हे गेले त्याला वाटतं आता पुढे उंचीवर बोलायला दिलं जाताना शरद पवारांच्या गाडीतून ते चाव्या देत नाही ना का जाणे त्याला उभा राहिला अबके बाद मोदी तडीपार कशाचं वाक्य त्याला क्रियापद नाही काय कशासाठी तडीपार तू काय करणार तुझे 5 आहेत मोदींनी ठरवणं आजच तडीपार करू शकतो दयामन आज भाजप सरकार केंद्रात आहे तू एवढं बोलतोय उद्याचा विचार करत नाही आदित्यचा पण नाही करत म्हणून आता मी आपलं सर्वांना सांगेन ही वेळ विचार करण्याची आहे बंधू भगिनी मातानो आपण देशाचा विचार करा देशाचे 140 कोटी जनता म्हणजे तुम्ही आम्ही आहोत आपल्या मुलाबाळांचा विचार करा सुखी समाधानी आनंदी उत्तम शिक्षण उत्तम नोकरी किंवा उद्योग त्यांना मिळायचा असेल तर मोदींचा विकसित भारत मोदी करू शकतात ही क्षमता ताकद पात्रता कुवत मोदींमध्येच आहे ह्याच्यात नाही आणि म्हणून अमेरिकेहून आले मोदी मागच्या वेळेला एक दौरा करून आले ऑस्ट्रेलिया वगैरे अमेरिकेचे प्रेसिडेंट अमेरिकेकडे दुसऱ्याचं कौतुक करतात मोदी जेव्हा अर्थव्यवस्थेत 5व्या क्रमांकावर आले अमेरिकेने अध्यक्षांनी कौतुक केलं होतं काय कौतुक केलं म्हणे जगात एक कीर्तिमान माणूस आहे एक गुणवत्ता आणि मेरिट मध्ये सगळ्या देशांपेक्षा अर्थव्यवस्थेला चांगली गती देणारा व्यक्ती म्हणजे मोदी असं वाटतं ऑस्ट्रेलियाचे अध्यक्षही बोलले इस्रायलचेही बोलले इटलीचेही बोलले परदेशाचे राष्ट्राध्यक्ष भारताच्या पंतप्रधानांचं कौतुक करत असताना काय वाटत नाही तुला शिव्या घालायला अपशब्द बोलायला नक्कीच साधा माणूस करू शकत नाही कौतुक करेल विरोधी पक्षाचा असेल तरी कौतुक करेल मोदी साहेब तुम्ही खरंच त्यांनी कौतुक केलं कौतुकास पात्र आहात अभिनंदन म्हणेल तू उलट मी त्याला वेगळे शब्द विशिष्ट माणूस मी ज्या निघालो मी साहेबांना पत्र लिहून निघालो 7 पाणी साहेब मी निघालो तुमचा डावड्या मला काढलं बिडलं काही नाही मला नारायण विचारतो नाही सर माझं नाही झालं मोदी साहेब अमित शहा हा
काम करतायत. एक दिवशी बांधवांना परदेशी दौऱ्यातून फ्रान्सवरून मोदी साहेब 4 वाजता लँड झाले. आम्हाला वाटलं तर बुधवार आहे, कॅबिनेट मोदी काही येणार नाही. मोदी साहेब सकाळी 4ला कॅबिनेट आल्यानंतर 10:30च्या कॅबिनेट येऊ शकणार नाही. आमच्या आरामात जायचं ठरवलं. मी 10 वाजता फोन करून विचारलं, बाबा कॅबिनेट आहे का? टाइम ते होते. आणि 5 मिनिटं अगोदर जाऊन आम्ही पोहोचलो. सर आमच्या अगोदर मोदी साहेब वाट बघतायत सगळ्यांनी. सकाळी 4 वाजता लँड झालेला माणूस 10:30च्या मिटिंगला सिन्सिअरली, पंक्च्युअलिटी आणि डिसिप्लिन असलेलं व्यक्तिमत्व म्हणजे मोदी साहेब. मोदी साहेब हे असले नाही. काय 2.5 वर्षात काय केलं तर सांगा पत्रिकाच्या. काही कोकणात येतात मोठे मोठे गोष्टी. अरे कोकणात एक रस्ता दिला, एका ब्रिज दिला, एका धरण केलाच. अतिवृष्टी झाली का नुकसान पैसे दिलेस का रे बाबा? शिवसेना निर्माण झाल्या, कोकणी माणूस आणि लालबाग परेड पासून सगळे परिसरातील मराठी माणसं पाठीशी उभे राहील. ना जीवाची पर्वा ना काय काय दिला त्यांना? पोटाचा प्रश्न सोडवला, नोकरीचा प्रश्न सोडवला का? आता पालघर नितेश तिकडे जातो प्रचार. मी विचार काय रे कसं आहे बाबा? सगळे ओळखणारे लालबाग परेडचीच माणसं पालघर. लालबाग पण खाली येऊन पालघर, दहिसर, बोरिवली, डोंबिवली, कल्याण तिकडे गेले. कसे गेले? मराठी माणसाचा हितासाठी जर शिवसेनेने एवढी वर्ष 57-58 वर्ष काम केलं असतं ना, ही दाणा नाही दाणाला नाही. स्वतःचा स्वार्थ जाहिरात बघा टीव्हीवरचे आताही साहेबांचा फोटो काय असलं स्वतःचा आणि आधी बाकी पक्षाचे काही नेता नाही, कोण नाही. कोण कोण मग बाकीच्या लोक आम्हालाच करायची. आता काही जण आहेत, आता पद नाही मग पदा चुकून राहिले. काही 10 मिनिटं फक्त प्लीज प्लीज ताई 10 मिनिटं. खुर्ची खाली आहे बसा. सांगा मला. आणि म्हणून फक्त कुटुंब, मुख्यमंत्री होता कुटुंबाच्या बाहेर नाही. एका दिवशी सैनिक हा एरियात कृष्ण देसाईंची हत्या झाली. आरोपी होते. आज ते किती जिवंत आहेत मला माहित नाही. त्याचे गेलेल्यांच्या घरी कधी गेलास? काय दिलंस? परिस्थिती विचारली? घरात बेकार आहे नोकरी दिलीस? आर्थिक मदत काय घरात सुरू केलीस? नाही. कसला नेता तू मातोश्रीसाठी, तुझ्या कुटुंबासाठी? आता मी तुम्हाला सांगतो, या निवडणुकीत साफ होणार काही नाही. कर्तृत्व शून्य आहे, प्रशासनाचा अभ्यास शून्य आहे, लोकहित माहीत नाही असा आहे. आणि त्यांनी मग तोंड बंद केली. सगळ्या आमच्या नेत्यांना बोललेलं सगळं माहित आहे. तू आणि संजय राऊत बेडसर माणूस सकाळी नाले उघडतात ना गटार समुद्रात जायला, तसा कांजूरगावचा एक नाला उघडला जातो. सगळे घाणच फेकतो तो बाहेर. तसा संजय, त्याचे बरेचसे मुद्दे त्याला इज्जत देत नाही. दीड दमडीचे. हा माणूस लोकप्रभामध्ये कामाला होता, लोकप्रभामध्ये. आणि त्यानंतर लोकप्रभामध्ये त्यानंतर सामनाला आला संपादक. तेवढ्याच ब्रिटिश नंदीला खासदार बाळासाहेबांनी केलं. हा मागत होती की त्याला दिली नाही. तेव्हा काय लिहिलं होतं, काय बोलला होता बघा. एक ना एक दिवस साहेबांच्या उद्धवचे कपडे नाही काढले तर मी संजय राऊत नाव नाही. कपडे काढायला निघाला होता साहेब आणि उद्धव ठाकरेचे. तो त्याचा उजवा, तर ह्याला बोलता येत नाही ते तो बोलू शकतो. कशी माणसं नेते बनायला चालली आहेत. अडचणी लोककल्याण, शेतकरी असो, कामगार असो, शिक्षक आहेत, विद्यार्थी आहेत, शिक्षणाचा दर्जा आहे. आज मुलं परदेशात शिकायला जातात. इथे युनिव्हर्सिटी निर्माण करा.
उपचारासाठी परदेशात जातात. आज आमचे मोदी साहेब म्हणतात चला आपण असे हॉस्पिटल काढू की परदेशात उपचारासाठी जायला लागू नये. पर्यटक पण परदेशात जाऊन अशी हिल स्टेशन तयार करूया. इम्पोर्ट पेक्षा आपला एक्सपोर्ट वाढावा तर आपल्या अर्थावर स्ट्रॉंग होईल. हे विचार मोदीचे याचे विचार बघा. शिव्या देणे शिव्या कुठपर्यंत देणार. जोपर्यंत एकनाथ शिंदेचं प्रोटेक्शन पोलिसांचं असेल आम्ही एक दिवस प्रोटेक्शन काढावं या तोंडातून शब्द आला ना मी काय आहे. आमचं प्रोटेक्शन आणि आमच्या विचारा होम मिनिस्टर गरीब देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका ते असे तसे सुसंस्कृत आहेत आमचे होम मिनिस्टर. त्यांच्यावर संस्कार आहे कोणाला काय बोलावं. आज लोक आहेत ना याला पाहिजे लोक टीव्ही बंद करतात. त्याला बघायचं नाही आशीर्वाद घालतात. आणि म्हणून मान्यवर तो एक विचार करा. देश आणि 140 कोटी जनता विकसित देश बनवायचा आहे. आत्मनिर्भर बनवायचा आहे. तर आपल्याला मोदी शिवाय पर्याय. मोदीने सांगितलंय 405 कोटी मोदींची हकीकत त्यांच्या जोडीला आहे राहुल गांधी. काय कळत नाही या माणसाचं. सकाळी काय बोलेल दुपारी आणि संध्याकाळी. देशाचं राजकारणाला कितपत कळतं माहित नाही त्या माणसाचं. आज त्याची ताकद 50 आहे खासदार. विरोधी पक्ष नेत्याला 54 लागतात. हा माणूस एका जागेवर 10 मिनिटं बोलू शकत नाही. आम्ही सभागृहात पाहिलं. येतो एका रस्त्याने दुसऱ्या रस्त्याने 10 मिनिटं झाली तर जातो बसत नाही. कधी विचारा धरून अर्धा तास पाऊण तास बोललेलं मला आठवत नाही. मी 2.5-3 वर्ष जवळपास 4.5-5 वर्ष त्याचे अर्धा काळ खासदार अर्धा काळ मंत्री होते. पण ह्याला पाहिलं आता तेव्हा होतात की मोदी अभी जाएंगे मोदी पंतप्रधान नहीं रहेंगे. हमारा कांग्रेस का पंतप्रधान होगा और महिलाओं को 1 लाख रुपया महीना देंगे. तुझ्या बँकेत आहे पैसे सुद्धा एवढ्या सगळ्या महिलांना द्यायला तुझ्या पदरचे देणार का सरकार मग देणार ते स्पष्ट करत नाही. 1 लाख देंगे उद्गार चिन्ह फुल स्टॉप पण नाही. उद्गार चिन्ह देंगे कुठून देणार बाबा. तुझी सत्ता होती 65 वर्ष. काँग्रेस सत्ता होती 65 वर्ष. तेव्हा का नाही दिले. अरे 25,000 का नाही दिले. 10,000 का नाही दिले. आता म्हणताय वापिस मोदी साहब पीएम मिळेंगे तो संविधान बदल देंगे. हे तुला रात्रीचे स्वप्न का दिवसात पडतात. संविधान आम्ही एक शब्द बोललो नाही ना. पीएम बोलले ना कोण बोलले. संविधान बदलायचं. राहुल मला एक प्रश्न विचार. तुमच्या 65 वर्षात किती वेळा संविधान बदललं. 80 वेळा. ते झालं 80 वेळा. 80 वेळा संविधान बदललं हे चालतं. कोणाला 1 लाख मदत केली नाही आणि आता होता देणार. हे करणार तर नोकरी देणार अमुक देणार आणि सत्तावरती दिलं नाही. आता कुठून देणार. आता आम्ही देणार. मोदी सरकार देणार. आता राहुल शेवाळा इथे आला. राहुल शेवाळे 2 टर्म खासदार होते 10 वर्ष. याच्यावर नगरसेवक 4 वेळा स्टँडिंग कमिटीचे चेअरमन होते. त्यांनी काम करून दाखवलं. नगरसेवक असताना चेंबूर परिसरात बघत होतो. लोकांना रोज भेटत होता. वार्डमध्ये जात होता. कोणा संडास पाहिजे, कोणा पाणी पाहिजे, कोणा रस्ता पाहिजे, कोण नोकरीची अडचण आहे, कोणाची उपासमारा. राहुल शेवाळे धावून जायलाच पाहिजे असा त्याचा गुणधर्म आहे. आज मी प्रचाराला आलो. मला पक्षाने सांगितलं राहुल शेवाळे
तुम्हाला मागणी केली, ठीक आहे उद्या भांडू. पण राहुल शेवाळेंनी 10 वर्ष खासदार म्हणून लीडर होता तिथे, 10 वर्ष काम केलं. पण राहुल शेवाळे एक संयम मात्र बाळगला असता तर बरं झालं असतं. सांगा की तो संयम 4 वेळा काय होता स्थानिक कमिटीचे चेअरमन, किती खोके गेले असतील हो असं. आता यांच्या नावाने खोकं बोलतो हा, ते शिंदे साहेब वाटताय, अमुक वाटतात. तुझ्या बातोश्रीमध्ये वनवे आहे, खोके येऊ शकतात, बाहेर जाऊ शकत नाही. मला अनुभव आहे अनेक वर्षाचा, 39 वर्ष, 39 वर्ष होतो आणि अनेक बीएससी चेअरमन पासून अनेक पदे मिळाली. म्हणजे मी खाली जायचो. विचार उद्धव तोंड बंद कर, तोंड बंद करा, आम्हाला बंद करावं लागेल. एवढा विकृत आहे, जलसी आहे. अरे एवढ्या वर्षात जीवाची पर्वा न केली, पक्षासाठी साहेबांसाठी जे आम्ही केलं त्याचा मोबदला म्हणून तू माझं घर पाडायला निघालास. किती संकोचित वृत्तीचा. तरी मला काय वेळ येईल. पण बांधवांनो, ही लोकसभेच्या निवडणुकीत या आघाडीला शरद पवार, उद्धव ठाकरे, राहुल गांधी यांच्या पक्षाला मत देऊ नका. मत देऊ नका. यांनी अन्याय केलाय भारतावर. यांची सत्ता होती त्या भारताचं हित पाहण्यापेक्षा वैयक्तिक हित पाहिलं. परदेशी मित्रांना मदत केलेली जबाबदारी होती. आणि म्हणून तुम्हाला विनंती करायला आलं. हातातलं घड्याळ राष्ट्रवादीचा असल्यामुळे काका माझ्या हातात नाहीये. 10 वाजायला जवळ आले. तुम्हालाही भूक लागली असेल, पण भुकेच्या वेळेला विचार ऐकले तर ते आत्मसात करणं सोपं जातं. आणि मग त्याची अंमलबजावणी पण तशीच तत्परतेने होते. येणाऱ्या 20 तारीखला तुम्ही एकच निर्धार करा. मोदी साहेबांना परत आपल्याला तिसऱ्यांदा भारताचा पंतप्रधान बनवायचा. जागतिक अर्थव्यवस्थेत तिसरा क्रमांक अमेरिका, चायना आणि भारत. एक श्रीमंत जात, एक श्रीमंत भारत, विकसित भारत बनवण्यासाठी तुम्ही आम्ही एक निर्धार करूया. मोदींच्या 400 मध्ये खासदारांमध्ये आमच्या हक्काचा, मुंबईकरांचे प्रश्न सोडवणारा, मुंबईसाठी दिवस रात्र धावून जाणारा, मुंबईच्या समस्या सोडवेल असा त्याचा अभ्यास असलेला व्यक्ती उमेदवार राहुल शेवाळेंना येणाऱ्या 20 तारीखला मतदान केंद्रावर जात काही पवित्र कार्य तुम्ही पार पाडावं. ते म्हणजे राहुल शेवाळेची निशाणी आहे धनुष्यबाण. मशाल दिसते, धनुष्यबाण नाही. मशाल का हवा सोडवतो आपोआप दिसते. त्यामुळे धनुष्यबाण त्यांची निशाणी आहे. तुमच्या पवित्र हाताने पवित्र निशाणीच्या बाजूचं बटन दाबा आणि भारत हा अखंड भारत राहावा, आत्मनिर्भर व्हावा, यासाठी तुम्ही बटन दाबून आपण सर्वांनी भारत एक संघ राखण्यासाठी आपण मतदान करूया. राहुल शेवाळेंना मतदान करा. एक पवित्र कार्य पार पाडावं अशी तुम्हाला विनंती करतो आणि तेच सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.